श्रीमन्महागणाधिपते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमः। आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य। मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती। गहिनी प्रसादे निवृत्ती दातारो, ज्ञानदेवा सार सोजविले। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली। ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली। ज्ञानराज माझी योग्याची माऊली। ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली। ज्ञानराज माझी योगाची माऊली। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला। माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला। माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला। कुलम पवित्र जननी कृतार्था, वसुंधरा पुण्यवती च तेन। ते कुल पवित्र आहे, ती जननी पवित्र आहे व ती वसुंधरा भाग्यशालिनी आहे, जिथे भगवत भक्त जन्माला येतात। आज आपण श्री ज्ञानदेवांचे चरित्र बाप रखुमा देवीवरून याचे प्रकरण दुसरे अभ्यासत आहोत। संवाद रूपाने असलेलं हे चरित्र आपल्याला नक्कीच खूप काही आनंद व समाधान देणारे आहे, तसेच आपल्या जीवनात बदल घडवून आणणारे आहे। आपल्याला माहित नसलेल्या कित्येक गोष्टी ज्या ज्ञानदेवांच्या आयुष्यात घडल्या, त्यांचे आई वडील आजी आजोबांच्या आयुष्यात घडल्या,
त्यांची भावंडे त्यांच्या आयुष्यात घडल्या, याचा बराचसा उल्लेख जो आपल्याला कधीही माहीत नाही तो यामध्ये आपल्याला होणार आहे. सर्वांनी शांत चित्ताने लक्ष देऊन ऐका. रोज तुम्ही मानसपूजा व एक नामजप करतच असाल हा मला आता अगदी विश्वास आहे. तर प्रकरणाला सुरुवात करते. प्रकरण 2. विठ्ठलाला पैठणहून येऊन 1 सप्ताह लोटला होता. पूर्वीचा अल्लड व खेळकर विठ्ठल, मीराबाईंच्या मागे मागे राहून स्वयंपाकघरात लुडबुड करणारा विठ्ठल, सतत काहीतरी प्रश्न विचारून गोविंदपंतांना नको नको करणारा विठ्ठल, आळीतील मुळे गोळा करून खेळ खेळणारा विठ्ठल. आज हा विठ्ठल कुठेतरी हरवलेला दिसत होता. विठ्ठलाच्या चेहऱ्यावरील अवखळ भाव आता लोप पावलेले दिसत होते. त्यामुळे मीराबाईंना काहीतरी चुकल्यासारखे वाटू लागले. आपला हा अवखळ विठ्ठल आता पुन्हा परत येणार नाही याची जाणीव होऊन हृदयातून एक कळ येऊन गेली. त्या स्वतःला सावरत बाहेर बैठकीच्या खोलीत आल्या. गोविंदपंत एकटेच बसले होते. त्यांच्या पुढे कसल्या तरी चोपड्या पडल्या होत्या. हातात लेखणी होती, पण दृष्टी कुठेतरी शून्यात होती. मीराबाई आल्याची चाहूल त्यांना लागली. स्वतःला सावरून त्यांनी मीराबाईंकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर थकावट दिसत होती. कसली तरी उणीव निर्माण झाल्याचे त्यांना जाणवले. मीराबाई, विठ्ठल बाहेर आलेला दिसतोय. गोविंदपंतांनी केवळ मान हलवून होकार दिला. मीराबाई म्हणाल्या, मी म्हणते तुम्हाला जाणवले नाही का की विठ्ठल पैठणहून आल्यापासून जास्तच गंभीर व पोक्त झाल्यासारखा वागतोय. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. कसला तरी सतत विचार करत असतो. सतत बाहेरच राहतो. मी म्हणले घराबाहेर गेला तरी हरकत नाही. तो कोणा मित्राबरोबर सुद्धा नसतो. केवळ एकटाच जंगलात जाऊन बसतो म्हणे आणि आकाशात बघत कसला तरी विचार करत असतो. आता आला की आपण त्याला विचारून तरी पाहावे. मला बाई त्याची ही अवस्था पाहवत नाही. मी काही विचारले तर तेवढ्यापुरता हसतो, माझ्या खांद्यावर मान टेकवतो आणि म्हणतो, आई मी खूप आनंदात आहे, असं बोलून निघून जातो. मीराबाईंचे सगळे म्हणणे ऐकून घेतल्यावर गोविंदपंत म्हणाले, हे पहा, आपण चिंता करू नका. आता आला की मी विचारेन त्याला सर्व काही, मग तर झाले ना. मध्यान्नीला विठ्ठल आला तसे मीराबाईंनी पाने मांडली. गोविंदपंत व विठ्ठलाचे जेवण झाले. गोविंदपंत सुपारी कात्रत बैठकीवर बसले होते. विठ्ठल जेवून बाहेर आला. गोविंदपंतांनी त्याला हाक मारली, विठ्ठल ये बाळ, बैस येथे, मला तुझ्याशी काही बोलायचे. विठ्ठल गोविंदपंतांजवळ गेला आणि अदबीने जरा दूरच बसला. गोविंदपंतांनी त्याला हाताला धरून जवळ घेतले. त्याच्या पाठीवर हात फिरवला व त्याला म्हणाले, बाळ विठ्ठला, तुझी प्रकृती तर ठीक आहे ना? आल्यापासून आम्ही पाहत आहोत तू मनमोकळेपणाने बोलत नाहीस, वागत नाहीस. काहीतरी चुकल्यासारखे, काहीतरी हरवल्यासारखे भाव तुझ्या चेहऱ्यावर असतात. तू सतत काहीतरी विचार चिंतन करीत असतोस असे मला दिसते. तुझ्या वयाच्या मुलांबरोबरही तू नसतोस. तेव्हा तुला काय वाटते ते आम्हाला नाही का सांगणार? तुझी आई ही खूप चिंतातूर झाली आहे. बोल, अगदी मनमोकळेपणाने बोल. मीराबाईंचे कान बाहेरच्या बोलण्याकडे होतेच. घर आवरायचे सोडून त्या बाहेर आल्या. आता विठ्ठल काय उत्तर देतोय हे त्यांना ऐकायचे होते. त्याही बाहेर येऊन भिंतीला टेकून बसल्या. विठ्ठलाने आईकडे पाहिले व गोविंदपंतांना उद्देशून बोलू लागला, बाबा, मला पैठणला पाठवले ते फार चांगले केले. तेथील विद्वान ब्राह्मणांकडून मला वेदांतांचे सखोल ज्ञान मिळाले. पैठण हे विद्वानांचे आगार आहे. सरस्वतीचे तेथे वास्तव्य आहे. पैठणच्या धर्मशास्त्रांचा निर्णय हा अखेरचा निर्णय मानतात, हेही मला दिसून आले. पण बाबा, मला क्षमा करा, लहान तोंडी मोठा घास घेतो असे मला वाटते, पण आपण विचारता म्हणून सांगणे मला भाग आहे बरं का. हे बघा, असं आहे
की ती विद्वत्ता, ती वेदांची तत्वे अंगात मुरलेले व त्याप्रमाणे आचरण करणारे ब्राह्मण मात्र फारच तुरळक आहेत व जे आहेत त्यांना अधिकार नाही. उथळपणाला खळखळाट फार. विद्वत सभेचा निर्णय धर्मशास्त्राच्या शब्दाच्या चौकटीचा विचार करून दिलेले असतात. आपत धर्माचा कधी विचारच होत नाही. त्यामुळे अनेकांवर अन्यायच होतात. शब्दांचे अर्थ कसे लावायचे, ठरवणारेही विद्वानच. त्यामुळे न्यायाचे माप कोणाकडे झुकवायचे ठरवणारे हेच तेथे असतात. जगात ज्याचा कोणी वाली नाही त्याला न्याय मिळणे फार अवघड दिसते. हे सर्व बदलायच हवे असे मला वाटते. मामाशी मी अनेक वेळा यावर चर्चा केली आहे. मामाला माझे बोलणे पटत असे, पण त्या ब्रह्मसभेत बोलण्या इतके धाडस मामाने केले नाही. शिवाय पाण्यात राहून माशाशी वैर कशाला म्हणून मामा बोलत नव्हता. गोविंदपंत मध्येच म्हणाले, मग विठ्ठला तू काय करणारेस? तू कशाचा विचार करतोस? तुला वाटते हे सगळे तुला बदलता येईल? अरे तुझ्या मामाचा अधिकारी दांडगा आहे पैठणात, पण तो जर मूग गिळून गप्प बसतो तर तू अजून बाळ आहेस. तू केवळ विचार करून हा प्रश्न थोडा सुटणार आहे. यावर विठ्ठल म्हणाला, बाबा आपले म्हणणे बरोबर आहे, पण मी काय करावे? गोविंदपंत म्हणाले, विठ्ठला मला तुझी पोततिडीक समजते, तुझी तळमळ समजते मला. शिवाय आता या वयाकडे माझ्या पहा. आधीच तू आम्हाला खूप उशिरा झालास. तू हाताशी येऊन माझी जबाबदारी कमी करशील म्हणून मी वाट बघतो. तोच गोविंदपंतांनी मीराबाईंकडे पाहिले व म्हणाले, विठ्ठला तुझ्या मातोश्रींकडे पहा. त्याही विश्रांती मिळेल म्हणून वाट पाहत आहेत. तेव्हा विठ्ठल गोविंदपंतांचे शब्द मध्येच तोडून म्हणाला, बाबा मला क्षमा करा. आपल्या अपेक्षा चुकीच्या आहेत असं मला म्हणायचं नाही, पण असे कुलकर्णीपण करून आपण आपले जीवन घालवलेत आणि माझेही आयुष्य असेच जाईल. मग ही सामाजिक जबाबदारी पुरी करण्यासाठी कोणीच घेऊ नये का आपल्या खांद्यावर? ज्याच्या हाती धर्म आहे ते कर्मकांडाचे स्तोम माजून सामान्य जनतेची एकीकडे लुबाडणूक करीत आहेत, दुसरीकडे मुस्कटदाबी करीत आहेत. मग हे थांबवणारा कोणीतरी नको का? समाजाच्या साह्यासाठी कोणीतरी आपले बलिदान करायला नको का? बाबा आपण विचार करा. आपण सांगाल तसे करीन आणि तसेच वागेन. विठ्ठलाचा कंठ भरून आला. त्याला पुढे बोलता येईना. त्याच्या डोळ्यात आलेले पाणी त्याला लपवता आले नाही. धोतराचा सोगा डोळ्यांना लावून विठ्ठल उठला व बाहेर गेला. गोविंदपंत व मीराबाई अवाक होऊन एकमेकांकडे पाहत होते. आतापर्यंत छोटा वाटणारा विठ्ठल दोघांनाही एकदम मोठा वाटू लागला. विठ्ठलाच्या विचारांची पोहोच इतक्या उंच स्तरावर गेली असेल याची गोविंदपंतांना कल्पनाही आली नव्हती. गोविंदपंतांच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला. गहिनीनाथांचे शब्द त्याच्या कानात त्यांच्या घुमू लागले. माताजी आपके बेटे के बेटों को बहुत कीर्ती होगी. गोविंदपंतांच्या लक्षात आले की हा मुलगा म्हणजे सामान्य मुलगा नव्हे, गहिनीनाथांच्या प्रसादाचे फळ आहे. तेव्हा त्याचे विचार असेच असणार आणि गोविंदपंतांच्या मनात काही बाही विचार येऊ लागले. मीराबाई गोविंदपंतांच्या चेहऱ्यावरील भाव निरखित होत्या. त्या म्हणाल्या, अहो विठ्ठलाचे विचार ऐकलेत ना? लहान वाटणाऱ्या विठ्ठलाच्या मनात असे काही विचार चालू असतील असे बाई मला वाटले नव्हते. अहो मग आपण काय ठरवताय? गोविंदपंत मीराबाईंच्याकडे वळून म्हणाले, हे पहा विठ्ठल आता काही कोठे जात नाही, त्यातून तो माझ्या आज्ञेबाहेर नाही. तेव्हा आपण घरातील आवरावरी करा, जरा पडा. मी त्याच्याशी अजून थोडे बोलतो. त्याचा पुढे काय करायचा बेत आहे तो मी कळून घेतो व तुम्हाला सांगतो. तुमच्याशी सल्ला केल्याशिवाय मी विठ्ठलाला काहीच सांगणार नाही, हे आपण लक्षात ठेवा.
आपण कसलीही चिंता करू नका. करता करिता सर्व काही परमेश्वर आहे. आपण फक्त जे जे होईल ते ते पाहावे. आणि गोविंद पंतांनी विषय तात्पुरता थांबवला. या प्रकारानंतरही विठ्ठलाची दिनचर्या बदलली नाही. तो ब्राह्ममुहूर्ती उठत असे. मुखशुद्धी, शरीर शुद्धी. नंतर तो देवापुढे बसून चिंतन मनन करीत असे. सूर्योदयाच्या वेळी देवा पुढून उठून निघण्याची तयारी करी. तोपर्यंत नीराबाई काही खाण्यास दूध देत. ते घेऊन तो बाहेर जाई. तो मध्यान्नाला येत असे. नंतर भोजन, विश्रांती. उन्हे कल्ली की पुन्हा बाहेर. ते सूर्यास्ताला घरी. संध्याकाळी देवासमोर बसून अध्यात्म रामायण, श्रीमद भागवत किंवा कोणते तरी पुराण याचे वाचन करी. रात्री भोजन व नंतर झोप. मधल्या काळात तो सर्वसाधारण विषयावर गोविंदपंत व नीराबाईंशी बोलत असे. घडलेल्या काही गमतीशीर घटना, पैठणच्या आठवणी तो सांगत असे. त्यामुळे वातावरणातील तणाव खूपच कमी होत असे. असे असले तरी विठ्ठलाच्या विचारात काही बदल झालेला होता असे मात्र नाही. एकदा नीराबाई घरात नाहीत असे पाहून गोविंद पंतांनी विठ्ठलाला जवळ बोलवले आणि विचारले, विठ्ठला, ये असा जवळ बैस. विठ्ठला, मला तुझे विचार एकदम पटतात. समाजासाठी कुणीतरी काहीतरी करायच पाहिजे हेही मला एकदम मान्य आहे. माझे तुझ्यावर कमी प्रेम आहे असा तू अर्थ घेऊ नकोस. मी पुरुष आहे. परिस्थितीची कल्पना घेऊन आम्हाला मन घट्ट करता येते. पण स्त्री हृदय तसे नसते. आपल्या सुखाचा ठेवा असा सहजासहजी त्या सोडून द्याव्यास तयार होत नाहीत. तेव्हा प्रथम मला तू तुझी योजना सांग. तिची दिशा मला योग्य वाटली की मग या समस्येतून कसा मार्ग काढायचा ते पाहू. बाप लेक बराच वेळ बोलत होते. नीराबाई आल्या तेव्हा त्यांची बोलणी थांबली. त्यांच्या बोलण्याचा सारांश असा निघाला, विठ्ठलाने प्रथम तीर्थयात्रा करून यावे. भारतखंड पाहून यावे. शंकराचार्यांच्या मठामधील व त्याप्रमाणे इतर धर्मपीठांमध्ये धर्मशास्त्रावरील सभांमधील चर्चांचे, वादविवादांचे श्रवण करावे. शास्त्री पंडितांशी चर्चा करावी. सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे. परत आपेगावी यावे. विठ्ठलाच्या मनात काशीला राहून पुन्हा धर्मशास्त्रांचा खोलवर अभ्यास करायचा होता. त्याला गोविंद पंतांनी तात्पुरती हरकत घेतली होती. विवाह करून संसार करण्याविषयी विठ्ठलाच्या मनात उदासीनता दिसली. पण गोविंद पंत या विषयावर जास्त बोलले नाहीत, कारण गहिनीनाथांचा त्यांना आशीर्वाद आठवला. जरी आज विठ्ठल लग्नाला नाही म्हणत असला तरी तो लग्न करेल व त्याला मुले होतील, त्याची दिगंत कीर्ती होईल याची गोविंद पंतांना कल्पना होती. ते म्हणाले, विठ्ठला, मी तुला एका सप्ताहात या गोष्टीचा निर्णय देतो. तुझ्या मनासारखेच होईल असे मी पाहीन. विठ्ठल उठला. त्याने गोविंद पंतांना नमस्कार केला व तो बाहेर गेला. या गोष्टीला 4 दिवस झाले. घरातील सर्वांचे दिनक्रम व्यवस्थित चालू होते. बाह्यतः तरी सर्वजण शांत दिसत होते, पण प्रत्येकाच्या मनात मात्र अशांतता होती. नीराबाई उत्सुक होत्या की बाप लेकात काय बोलणे झाले, ते कसे समजेल. गोविंद पंतांचे मन हा विषय नीराबाईंच्या समोर कसा काढावा व लेकाला तीर्थयात्रेची परवानगी कशी मिळवून द्यावी याचा विचार करीत होते. आणि विठ्ठल आईच्या मनाचा कौल काय मिळतो याचा विचार करीत होता. हे कोडे एके दिवशी सुटले. मध्यान्ह टळून गेली होती. दुपारची वामकुक्षी झाली होती. गोविंद पंत बैठकीवर बसले होते. इतक्यात नीराबाई स्वयंपाकघरातून गोविंद पंतांच्या बाजूला भिंतीला टेकून बसल्या. गोविंद पंतांनी सुरुवात केली, आपण आलात, बरे झाले, नाहीतर मी बोलवणार होतोच. नीराबाई मध्येच म्हणाल्या, होय, म्हणून मी 4 दिवस वाट पाहत होते. शेवटी मीच येऊन विचारायचे ठरले. गोविंद पंत स्वतःला सावरत, तसे नव्हे हो, विठ्ठलाने जे सांगितले त्यावर विचार केल्याशिवाय का तुमच्याशी बोलून उपयोगी आहे. बरे, ते असो, असे म्हणून गोविंद पंतांनी विठ्ठलाची मनोभूमिका नीराबाईंना समजून सांगितली व त्यांना धीर देत म्हणाले, बरं का, तुम्ही चिंता करू नका. गहिनीनाथ महाराजांनी दिलेला आशीर्वाद आठवा. विरागी पुरुषांच्या आशीर्वादाने झालेली संतती अशीच विरागी असणार.
नाथपंथीय हे अन्यायाचा विरोध करणारे आहेत, तेव्हा त्यांच्या प्रसादाचा पुत्रही तसाच असणार. पण एक लक्षात ठेवा, विठ्ठल आता कितीही लग्न न करण्याचा विचार करो, पण त्याचे लग्न होणार व त्याला पुत्रप्राप्तीही होणार हे निश्चित. तेव्हा आपण त्याच्या मागे लग्नाचा उगाच लकडा लावू नका. तो तीर्थयात्रा करून येतो असे म्हणतोय, तर आपण त्याला आनंदाने परवानगी द्यावी. आपल्याच आशीर्वादाने त्याची यात्रा सफल होणार आहे. थोडा वेळ थांबून गोविंदपंतांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. विठ्ठलाच्या बुद्धिमत्तेबद्दल व त्याच्या वादविवाद चर्चांबद्दल मी आपणास मागे पैठणहून आल्यावर वेळोवेळी सांगत आलो आहे. तेव्हा तो या तीर्थयात्रेतही चारही दिशांच्या गावोगावीच्या विद्वानांशी विचार विनिमय करणार आहे असे म्हणतोय. तेव्हा आपण कशाला अडवा? शिवाय तसे त्याचे वयही काही एकदम निघून चालले नाही. यात्रेवरून आल्यावर त्याचा विवाह करता येईल. 4-1 संवत्सराचा काळ जाईल, तेव्हा मला वाटते जाऊ द्यावे. शिवाय दुसरी गोष्ट, त्याला जाण्यास नकार दिला तर त्याचे चित्त इथे लागणार नाही व अशाच पद्धतीने तो घरात वागत राहील. मग सांगा, सध्याच्या वागण्याने तुम्हाला पुत्र जवळ असल्याचे काही सुख मिळते का? म्हणून मी असा विचार केला. आता तुमचा काय विचार आहे ते तुम्ही मला सांगा. नीराबाईंनीही परिस्थितीचा पोक्तपणे विचार केला. त्या म्हणाल्या, मला बाकीचे काही समजत नाही हो. वयाच्या 40 पर्यंत मुलगा मला झालाच नव्हता. पुढे मुंजीपर्यंत 8 वर्षे काय तो घरात होता. मुंजीनंतर तो पैठणास गेला. त्याला एक तप गेले. आता आला तर त्या तीर्थयात्रेला जायचे म्हणतोय. जाऊ द्या, विठ्ठलाने मला आई म्हणावे यातच सर्व काही आले. माझ्या स्त्री जन्माचे तिथे सार्थक झाले. पिलांना पंख फुटले तर उडून जाणारच, त्यांना कोण थांबवणार? माझी काही ना काही विचार सांगण्यापेक्षा माझी काही ना नाही याला. म्हणून त्याच्या कानावर घाला. पण तीर्थयात्रेहून आला म्हणजे मग कुठे जाऊ नये असे मला वाटते. एवढे बोलून नीराबाई उठून आत निघून गेला. गोविंदपंतांना नीराबाईंचा सोशिक स्वभाव माहित होता. प्रश्न असा झटकन सुटल्यामुळे त्यांनाही बरे वाटले. गोविंदपंतांनी सवड मिळताच विठ्ठलाच्या कानावर नीराबाईचा विचार घातला. विठ्ठलाने आईची इच्छा एकदम मान्य केली. त्यांचाही प्रश्न सुटला. त्यामुळे तोही आनंदित झाला. आता घरातील वातावरण प्रसन्न झाले. समस्यांचा उलगडा झालेला होता. नीराबाई विठ्ठलाला आवडणाऱ्या पदार्थांची रोज नव्याने एक अशी योजना करीत होती. त्याला पोटभर खाऊ घालीत होत्या. मातृप्रेमाची उत्कटता विठ्ठलाला जाणवत होती. तरीही मन घट्ट करून त्याने तीर्थयात्रेला जाण्याचा निश्चय पक्का केला होता. कारण एकदा का विवाह बंधनात पडले तर घरातून जाणे अशक्य होईल याची विठ्ठलाला कल्पना होती. आईच्या आग्रहास्तव दिवाळी संपल्यावर प्रस्थान ठेवण्याचे ठरले. त्यामुळे दिवाळी तरी आनंदात जाणार होती. वसुबारसेचा दिवस. संध्याकाळी नीराबाई गोठ्यात गेल्या. त्यांनी गाई वासरांची पूजा केली. गाईच्या सडाला ढुसी देणारे गाईचे वासरू पाहून नीराबाईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या तो प्रसंग पाहत काही क्षण उभ्या होत्या. तोच गाईचं सड सोडून वासरू नीराबाईंजवळ आले. त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरवला. त्याच्या मानेखाली खाजवले. ते दुसरीकडे गेले. नीराबाईंनी गाईच्या पाठीवरून हात फिरवला. तिच्याही मानेखाली खाजवले आणि त्या घरात आल्या. तेव्हा त्यांना विठ्ठलाने नमस्कार केला. नीराबाईंची विठ्ठलाला जवळ घेतले. त्याच्या अंगावरून डोक्यावरून हात फिरवला. विठ्ठल वळून चालू लागला तशा नीराबाई त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होत्या. हा म्हणता दिवाळी संपली. कधी कळलेच नाही. विठ्ठलाच्या तीर्थयात्रेच्या प्रस्थानाचा दिवस उगवला. दुपारची जेवणे झाली. विठ्ठलाने पडशीत फक्त एक धोतरजोड आणि 2 अंगरखे एवढ्याच वस्तू घेतल्या होत्या. तो पडशी खांद्यावर टाकून नीराबाईच्या समोर उभा होता. दयाचा सट पळी घेऊन नीराबाई त्याच्याकडे पाहत होत्या. डोळे पाणावले होते.
त्यांनी 3 वेळेला दह्याची कवडी विठ्ठलाच्या हातावर घातली. विठ्ठलाने ती तोंडात सोडली. ओला हात डोक्यावरून फिरवला. आईला व बाबांना विठ्ठलाने नमस्कार केला व वळून विठ्ठल चालू लागला. गोविंदपंत व मीराबाई विठ्ठलाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभे होते. मीराबाईंच्या डोळ्यातून पाण्याच्या सरी बरसत होत्या. गोविंदपंतांनी त्यांना बांध घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, त्यामुळे ते पाणी पापण्यांच्या तळाशी थबकले होते. वळणावर विठ्ठलाने मागे वळून पाहिले. आई वडील दारात दिसले. त्याने हात हलवला. तेथेच त्याच्या डोळ्यातून 2 थेंब खाली पडले. ते भाव गोविंदपंत आणि मीराबाईंना दिसले नाहीत. आणि विठ्ठल झटकन वळून दृष्टीआड झाला. मीराबाई